उत्सव आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला। एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली। अर्थात श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत ही ICPL 2026 सीझन 3 ची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली। चला समिती मेंबर, ICL कमिटी मेंबर सर्वांना विनंती आहे की आपण यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण या मुख्य मंचावरती उपस्थित या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान लाभलं ते यशस्वी युवा उद्योजक, खरं तर सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर साकारण्याचा चंग ज्यांनी बांधला, एका मराठी युवकानं हे धाडस केलं। व्यवसाय उद्योग क्षेत्रामध्ये उतरत असताना ज्यांनी अनेक अडचणींवरती मात करत स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि आज जनसामान्यांचं घराचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करूया। मी विनंती करेल विशालजी डोले यांना, मी विनंती करेल जावला यांना, मी विनंती करेल संदेशबाईंना की या आपण महेश सरांना देखील विनंती असेल की आपणही यायचं आहे आणि हा शुभ सन्मान मात्र आपण या मुख्य मंचावरती करूया। मित्रांनो, ज्यांच्या आणि केवळ ज्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती पाहिली, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय अमोलजी जरा साहेबांचं आपण करूयात या मुख्य मंचावरती स्वागत। खऱ्या अर्थानं ही आपली संस्कृती आणि ही संस्कृती मात्र इथे आयोजकांच्या माध्यमातून जोपासली जाते। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय अमोलजी सुखदेव जरे साहेबांचं। अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा। हा स्वागत सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत आहोत। यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतो आहोत। अर्थातच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन समितीमध्येही ज्यांची सर्वाधिक महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावली गेली, आदरणीय अमरदादा ठाकूर साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान आपण ICPL समितीच्या वतीनं त्यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूयात। मित्रांनो, या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात युवा नेतृत्व कळंबोलीचं, ज्यांचं नेहमीच आपल्या पाठीशी खूप मोठं पाठबळ असतं, आदरणीय अमरजी ठाकूर साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती करतोय। यानंतर आणखीन एक सन्मानाकडे आपण वळूयात। खरं तर 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि स्वतः यशस्वी आयोजक असताना देखील या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभले, मी जमीरजी बाईंना विनंती करतो की आपणही यायचं आहे। आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मान या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं केला जाईल। आमदार चषकाचे यशस्वी आयोजक, त्याचबरोबर जर पाहिलं तर कळंबोलीच्या राजकीय वर्तुळामध्ये आणखीन एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आदरणीय जमीरजी शेख साहेबांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती होत असताना या दरम्यान मी ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांना विनंती करेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचंय। तुषारदादांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचंय। या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक संघ त्यांनी पुरस्कृत केला, ॲडव्होकेट तुषारदादा पाटील। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय चला अनिकेत पाटील कुठे असेल डायरेक्ट मंडपशी संपर्क करायचा आहे। अनिकेत पाटील मुख्य मंचाजवळ यायचं। अनिकेत पाटील। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय आनंद माने सरकार यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल। ICPL समितीचे सन्माननीय जावला यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळेल। मित्रांनो, आनंद माने सरकार यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल। आनंद माने सरकार सातत्यानं क्रिकेट या खेळाशी जोडले गेलेली त्यांची नाळ आजही या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेलेत। यानंतर पुढील सन्मानासाठी मी ICPL समितीला विनंती करतो की ज्यांचं नुकतंच आमच्या या मुख्य मंचावरती शुभागमन झालं, सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचंही यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। आदरणीय तुषारदादा पाटील साहेब ॲडव्होकेट, एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि सातत्यानं तुषारदादा पाटील युवा मंचाच्या माध्यमातून कळंबोली विभागामध्ये अनेक विविध आयोजन आणि त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन समितीचे कमिटी मेंबर देखील आहेत। आदरणीय तुषारदादा पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी हा यथोचित स्वागत आणि सन्मान। खरं तर दुसऱ्या पर्वाचं प्रायोजक पद आपण तुषारदादांच्या माध्यमातून पाहिलं होतं आणि 2017 मध्ये ती स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली होती। तर यशस्वी
आयोजक आणि त्याचबरोबर या आयोजन समितीचे मेंबर, यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय मदनजी वगैरे साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूया. यानंतर अमोलजी जरे युवा मंचाचे अध्यक्ष सन्माननीय सुमितजी सूर्यवंशी साहेबांचं देखील एक यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर सुमितजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नवरात्रोत्सव देखील आपल्याला पाहायला मिळतो. इव्हन स्टार मित्रमंडळ आणि या मित्रमंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर अमोलदादा जरे युवा मंचाचे अध्यक्ष आदरणीय सुमितजी सूर्यवंशी साहेबांचं देखील या ठिकाणी एक यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. हा स्वागत सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीनं हा स्वागत सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक युवा नेतृत्व यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतो आहोत. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण सातत्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं, आमचे रितेशजी भोईर यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. मी रितेश दादांना विनंती करतो की आपणही यायचं आहे, आपलाही एक छोटासा सन्मानाचा सोहळा, कारण हा आपला जो मायेचा हात सदैव आमच्या पाठीशी असतो. या आयोजनामध्ये गेले 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्वाचं योगदान राहिलं, रितेश दादा भोईर यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी करूयात. त्यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय प्रणयजी राठोड साहेब यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूया. मी आयोजन समितीला विनंती करतो की आपणही आदरणीय प्रणयजी राठोड साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती करावा. आणि यानंतर पुढील सन्मान आपण या मुख्य मंचावरती, तत्पूर्वी प्रणयजी राठोड साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण पाहतोय. यानंतर ज्यांच्याकडनं अनेक युवा तरुणांनी क्रिकेट पाहिलं, क्रिकेट खेळायला शिकले, ज्यांनी नेहमीच आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना आकर्षित केलं, आमचे ज्येष्ठ खेळाडू आदरणीय समशूल सरांना विनंती आहे की आपणही यावं, आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मान. तमाम तरुणांचं प्रेरणास्थान असलेले, ज्यांच्याकडे पाहून आज ICPL चे अनेक तरुण खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, तर त्यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. समशूल वाईंचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. या दरम्यान मी आदरणीय विजय पाटील साहेब यांनाही विनंती करतो की आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. सन्माननीय विजयजी पाटील साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ICPL ही संकल्पना पहिल्यांदा अस्तित्वात आणली, तर विजयजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती यावं. या पुढील सन्मानाकडे आपण वळतो आहोत. आदरणीय महेशजी पवार सरांना विनंती आहे की आपण यायचं आहे, आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी केला जाईल. खरं तर आजही क्रिकेट या खेळाशी ते संलग्न आहेत. मैदानावरती आजही त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या मेगा फायनलच्या TJT या संघाकडून त्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला पाहायला मिळालं. आज 40+ या खेळाच्या माध्यमातून ज्यांचा खेळ अनेक वेळा आपल्याला बहरताना पाहायला मिळतो, असे तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असणारे अर्थातच महेशजी पवार अर्थातच मॅक यांचाही हा यथोचित स्वागत आणि सन्मान. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय सावंत सरांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूयात. आदरणीय सावंत सर यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम आपण सावंत सरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. खरं तर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा मेगा फायनलचा टॉसही केला होता आणि आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सावंत सरांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय आदरणीय विजयजी पाटील सर यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती केला जाईल.
तर पुढील सन्मान आपण या ठिकाणी जरूर घेणार आहोत. खरं तर ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं या संपूर्ण स्पर्धेची आयोजन समिती, ज्यांची ज्यांची नावं घेतली जातील त्या सर्व आयोजकांनी मुख्य मंचावरती यायचं आहे. कारण आपण घेतलेला अथक परिश्रम, त्या अगोदर आपण आदरणीय विजयजी पाटील सरांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी करूयात. जंक्शन मित्र मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थानं तमाम तरुणांना एकत्रित आणण्याचं काम केलं, ICPL ची खरी पहिली संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र विकी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आयोजन समितीच्या वतीनं आपण त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित अमरदादा ठाकूर युवा मंचाचे अध्यक्ष विकी देशमुख यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. विकी देशमुख साहेबांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती यायचं, आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमरदादा ठाकूर युवा मंचाचे अध्यक्ष विकी देशमुख यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. बिलकुलच आदिल भाई आए नहीं, कॉल किया था. या ठिकाणी मी खरं तर ज्यांचं अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेला लाभलं, सन्माननीय आदिल खान साहेब यांनाही विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदिल खान साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी केला जाईल. आदिल खान साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. यानंतर खरं तर ज्यांचा सत्कार केल्याशिवाय हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार नाही. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्याकरिता मागील जवळपास यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय SI आहिरे साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. आमचे गणेशजी आहिरे आणि प्रदीपजी आहिरे यांचे पिताश्री आहिरे साहेबांचाही यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. खरं तर महाराष्ट्र पोलीस सेवा दलामध्ये कार्यरत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर समाजाचं रक्षण केलं, तुम्हा आम्हा सर्वांचं रक्षण केलं, आणि आज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर जोडले गेले SR आहिरे, गणेशजी आहिरे आणि प्रदीपजी आहिरे यांचे पिताश्री यांचा मात्र PSI या पदावरती कार्यरत असताना निश्चितच त्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना ज्यांनी आज या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि चर्चा सुरू होती की ही स्पर्धा पहा, मी सुरुवातीलाही म्हटलं की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी तन मन आणि धन या 3 गोष्टींची आवश्यकता असते. खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेला मागील 10 दिवसापासून अथक परिश्रम घेतले, अगदी या मैदानावरती रात्री 3 ते 4 वाजूपर्यंत ज्यांनी या मैदानाचं सुशोभीकरणाचं काम केलं, या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक जियाउल हक अर्थात जावला, त्यानंतर सन्माननीय विशाल ढोले, त्यानंतर आमचे संदेशजी पाटील, त्यानंतर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. या सर्वांना विनंती आहे की या आपण आपला एकत्रितपणे या ठिकाणी सन्मान केला जाईल. निश्चितच आमचे प्रमुख आयोजक, त्यानंतर मी मदनजी वगैरेंनाही विनंती करतो की आपणही खूप मोलाचं आणि महत्वाचं योगदान दिलं. मंगेशजी शिंदे यांनाही विनंती की आपणही यायचं आहे. सुमितजी सूर्यवंशी आपणही यायचं आहे. या सर्व आयोजन समितीचं आपण विशेष कौतुक करूया. गेली 10 दिवस न थकता, न थांबता, न झोपता ज्यांनी या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी अनिकेत पाटील यांनाही विनंती असेल की आपणही यायचं आहे. हे सर्व आयोजक आहेत की ज्यांनी अथक परिश्रम घेतले, रात्री 3-3, 4-4 वाजूपर्यंत या मैदानाची सुशोभनीकरण नोटिसिंग जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनाही विनंती आहे की आपणही यायचं आहे. आणि त्यानंतर एक नाव सनी सिंग यांनाही विनंती असेल की आपणही यायचं आहे. आपल्या सर्वांचा या ठिकाणी एकत्रितपणे सन्मान केला जाईल. आणि या संपूर्ण आयोजन समितीचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय अमोलजी जरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या आमच्या संपूर्ण आयोजन समितीचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करावा. आणि त्याचबरोबर विजयजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपणही यायचं आहे. या संपूर्ण आयोजन समितीचा, या संपूर्ण युवकांचा हा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे. मी अमर सरांना देखील विनंती करेल, मी जमीरबाईंनाही विनंती करेल, मी आदरणीय तुषारदादांनाही विनंती करेल की त्याचबरोबर आनंद सरांनाही विनंती करेल की आपणही आपल्या शुभ हस्ते एकत्रितपणे या सर्वांचा एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, हे यशस्वी आयोजन जर तुम्हाला आवडलं असेल तर या सर्वांचा
हा विशेष सन्मान या ठिकाणी होत असताना, कारण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांना अथक परिश्रम घेतले, अथक मेहनत घेतली, त्यांचा मात्र हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. तर नक्कीच चला आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एक सत्कार राहिला आहे. सिद्धांत कांबळे म्हणून. सिद्धांत कांबळे आणि ऋषी देवडकर या दोघांना. ऋषी देवडकर आणि सिद्धांत कांबळे आपण दोन्ही जण यायचंय व्यासपीठावरती. सिद्धांत कांबळे आणि ऋषी देवडकर आपला एक विशेष सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. आणि संदेश पाटील आपल्याच विनंती असेल आपल्या हे हस्ते. आणि संपूर्ण स्पर्धेला जर इव्हेंट मॅनेजमेंट करणारे हे आमचे दोन व्यक्तिमत्व पहा हे चेहऱ्यांकडे. आणि या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी यांचाही एक मोलाचा वाटा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या आयोजकांसाठी, आमच्या पाहुण्यांसाठी, इव्हेंट मॅनेज करणारे आमचे इव्हेंट मॅनेजमेंट. चला धन्यवाद. तर प्राईज डिस्ट्रीब्युशन परत वळण्याऐवजी मी जाईन आमच्या ऑफिशियल टीमकडे, ज्यांनी या स्पर्धेला सलग 3 दिवस खूपच मेहनत घेतली आहे. आणि त्यासाठी मी सर्वप्रथम आमचे स्कोरर योगेश वाघ यांना मी विनंती करतो यायचा. योगेश वाघ आपला यथोचित स्वागत सत्कार केला जाईल. अमरजी ठाकूर साहेब आपल्या हस्ते सत्कार घ्यायचा आहे. ऐक ना. त्यानंतर आमचे हमजा खान, आमचे रितेश भोईर यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. सलग 3 दिवस ऑपरेटिंग स्कोरिंग यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेत. त्यानंतर समालोचन म्हणलं तर सलग 3 दिवस आपल्या ICPLच्या मैदानावरती जर कुठलीही स्पर्धा न सोडता समालोचनासाठी आम्ही नेहमी उपस्थित असणारे आमचे अमित सुरळकर यांचा यथोचित सत्कार इथं या ठिकाणी केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सलग 3 दिवस कांदिवलीला डे नाईट स्पर्धा केली, त्यानंतर तिथून निघाले आणि थेट आपल्या या स्पर्धेसाठी हजर राहिले, कारण ही स्पर्धा आपल्या हक्काची आहे, म्हणून ही स्पर्धा आपल्याला करायची आहे म्हणून इथं उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर, ज्यांचा आवाज आपण नेहमी KPLच्या मैदानावर तर ऐकतो, पण यावर्षी आपण ICPLच्या दरम्यान ऐकलं. आणि त्यांचा सत्कार आदरणीय अमोलजी जरे साहेब मी आपल्यास विनंती करणार आहे की आपल्या हस्ते आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपण या संपूर्ण स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण घरी बसले आपण पाहत होत्या. एक सुंदर अशी क्वालिटी आमचे पनवेल टेनिस क्रिकेट .in चे सर्व कळंबोलीचे केडी यायचं आहे आपण. आणि या सत्कारासाठी जबीर भाई मी आपल्यास विनंती आहे, सावंत सर मी आपल्यास विनंती करणार आहे, हे सत्कार द्यायचा आहे आमच्या केडी, एक मराठी युवा यशस्वी उद्योजक म्हणता येईल. कळंबोलीमध्ये सतत आपण यांचा चॅनल पाहत असतो युट्यूबच्या लाईव्ह सेक्टरमध्ये. आणि त्यानंतर मी जाणार आहे आमच्या पहिल्यांदाच मी कुठलं तरी समालोचन क्षेत्रामध्ये गेलोय आणि समालोचन क्षेत्रासाठी समालोचकांसाठी एवढी प्राइस पहिल्यांदा मी ऐकतो. मी त्यांचं नाव घेण्याऐवजी स्वप्नीलजी जाधव 500 रुपीज, संजय बिश्नोई 500 रुपीज, प्रणय राठोड 500 रुपीज, चेतन चाळुक्य 500 रुपीज, मिथुन भोईर 500 रुपीज, अमर ठाकूर 500 रुपीज, सागर पाटील 500 रुपये, रितेश भोईर 500 रुपये, जमीरजी शेख साहेब 500 रुपये, तुषारदादा पाटील 1500 रुपये, शमशुलभाई 500 रुपये. एकदा जोरदार टाळी होत्या, कारण समालोचकांना एवढा प्रोत्साहन मी कधीच नाही पाहिला होता. कळंबोलीमध्ये या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला हेही सुद्धा पाहायला मिळाला. मी पुण्याशी आपल्या सर्वांचा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. तर चला वळूया आता आपण ना फायनलचा मॅन ऑफ द मॅच या प्राइज कडे. नक्कीच याआधी एक सत्कार घेणं बाकी आहे, जो जवळपास 2 ते 3 दिवस झाले सर्वांना इथे साथ देतोय, आम्हाला तिघांना, प्रवीण सरांना आणि मला. आकाश गुप्ता याचा सत्कार इथे बाकी आहे. तर अमरदादा ठाकूर यांना नम्र विनंती करेल की आकाश गुप्ता व्हॉइस ऑफ महाराष्ट्र बोललं तरी चालेल, कारण सध्याच्या दिवसांमध्ये फुल फ्लॉप मध्ये असणारा नक्कीच 2 दिवसानंतर सुरतला सुद्धा त्याचा कॉल आहे. नक्कीच प्रवीण सर आणि आकाश गुप्ता दोघं सुरतला कॉल करण्यात, नक्कीच कळंबोलीचं नाव कुठेतरी मोठ्या स्तरावरती नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आकाशाच्याकडनं. खूप खूप धन्यवाद सर.
चला आता नो वेळ घेता फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस नो डाऊट अतुल बागल 1 ओव्हर 1 धाव खर्च करत असताना 3 विकेट घेतलंय अतुल बागल ठरतोय फायनल मॅचचा चेतन बागुल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅन ऑफ द मॅच साठी मी विनंती करेल माने सरकार यांना. ही मॅच मी संजय बिश्नोईला डेडिकेट करणार आहे कारण की त्यांचा पण एफर्ट चांगला होता. सगळ्याच मॅचमध्ये त्यांनी चांगला एफर्ट दिलेला आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा द्यायचं आहे आपल्या हस्ते. आणि तसेच एक 500 रुपयाचा कॅश प्राइज शेवटच्या षटकासाठी तुषारदादा पाटील यांच्याकडून 500 रुपीजचा कॅश प्राइज असणार आहे. तर एकदा जोरदार ताळ्या होत्या. सुंदर अशी रीतीने गोलंदाजी केली शेवटच्या सामन्याला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर केले. तर चला यानंतर या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाच कॅच घेणारा टीजेटी संघाचा शेखर ठरतोय या सामन्यातला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि या वर्षाची स्पोर्ट बायसिकल करतोय आपल्या नावावरती. तर या प्राइस साठी मी विनंती करणार आहे ऍडव्होकेट तुषारदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या हस्ते हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा पारितोषिक द्यायचा आहे. जर म्हणायला गेलो तर आपण या रेसमध्ये राहुल भोईर सुद्धा होते अनिकेत करे सुद्धा होते आणि या रेसमधून तर यानंतर एक कॅश प्राइज आहे तुषारदादा पाटील यांच्याकडून अनिरुद्ध भोईर मेडन ओव्हरसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. चला यायचं अनिरुद्ध भोईर. शेवटच्या सामन्याला एक निर्णायक गोलंदाजी आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि कुठे ना कुठे सामन्याचा एक हिरो ठरतोय. 1000 रुपयाचा तब्बल कॅश प्राइज आपण इथं देते. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज यस चला यायचंय उत्कृष्ट गोलंदाज आहे स्वप्नील नेवसे हतेरा टायगर संघाचा. आणि मी मदन वगैरे यांना विनंती करणार आपल्या हस्ते हा उत्कृष्ट गोलंदाजाचा जी ट्रॉफी आहे ती आपण द्यायची आहे. तसेच सोबत सुमित सूर्यवंशी मी आपल्याही विनंती करणार आहे आपल्या दोघांच्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी आणि ही स्पोर्ट्स बायसिकल द्यायची आहे इथं. आणि हे जे पारितोषिक आहे जे टॉप 3 मध्ये आपले संघ होते त्या खेळाडूंना दिलं जाते. तो नक्कीच या ठिकाणी अजून एक मैसेज येतो है, हमारे आदिल भाई खान यहाँ पर उपस्थित नहीं है, लेकिन आदिल भाई खान की तरफ से 4000 रुपए ऑनलाइन ट्रांसफर हो चुके हैं। 3000 हमारे तीनों कमेंटेटर्स के लिए और 1000 रुपए हमारे स्कोरर योगेश वाघ के लिए। तो बहुत बहुत धन्यवाद आदिल जी। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा मात्र थोडक्यासाठी चुकला शेवटच्या सामन्यामध्ये टीजेटी संघाचा अनिकेत पाटील ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज। तर तुषारदादा पाटील आणि मानेशरकर मी आपल्या दोघांना विनंती करा आपल्या हस्ते हे प्राइज द्यायचं आहे। आणि धन्यवाद आदिल भाई, आपण लाईव्ह हे संपूर्ण डिस्ट्रीब्युशन बघताय, प्राइज सेरेमनी बघताय, आपला मनापासून खूप खूप आभार आहे। आणि एक मोठा सवाल नेहमी असतो आमच्या प्रत्येक ऑफिशियल टीम साठी, आणि आजही सुद्धा आपका एक महत्वपूर्ण योगदान हमें देखने को मिला, आपका तहे दिल से
मैं धन्यवाद करता हूं. थैंक यू फॉर सपोर्टिंग, थैंक यू फॉर प्राइज सेरेमनी. त्यानंतर जाऊया तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी. खूपच चांगले खेळी दाखवली, पण शेवटच्या टप्प्यावर कुठेतरी कमतरता पडली. पण यावर्षी या तिन्ही संघाने आपल्या ICPLच्या इतिहासावरती आपलं नाव कोरलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे हातेरा टायगर सर. तो या संपूर्ण स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी यायचा संपूर्ण संघाने. आणि या ट्रॉफी देण्यासाठी मी रितेश भोईर आणि सागर पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हाताने सुपूर्द करायची आहे. त्यानंतर यापुढील डिस्ट्रीब्युशनसाठी मी अमित सुरळकर यांना विनंती करणार आहे की आपले सर्वजण आणि विजेता पाटील आपणही सोबत यायचं आहे. आपण या संपूर्ण कमिटीचे एक मुख्य आधार आहात आणि तुम्ही सोबत येऊन उपस्थित व्हायचं आहे. आणि याचा पुढचा कारभार मी सोपतोय अमित सुरळकर यांना. नक्कीच खूप खूप धन्यवाद आकाश. जर का बघितलं तर हतेरा वॉरियर्स या संघाने तिसरा क्रमांकाचं पारितोषिक घेतलेलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजून त्या सर्वांचं इथे स्वागत करायचं, एकदा त्यांचं सत्कार करायचंय. नक्कीच कॅप्टन चेतन आणि बबुल यांच्या अनुपस्थितीमध्ये तिसऱ्या नंबरपर्यंत पोहोचणारा हा संघ. यानंतर बोलूया आपण सेकंड नंबरच्या प्राइजसाठी. मी माननीय श्री शिरीजी सावंत साहेब संदेश पाटील यांना नम्र विनंती करेल की दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी यावं. नक्कीच जर का बघितलं तर थँक्स फॉर आदिल भाई. आपण जर का आम्हाला ऐकत असाल तर खूप खूप आभार आपला. आणि जर का बघितलं तर एक असा व्यक्ती जो स्वतःच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा ICPL ला पूर्णपणे सपोर्ट करताना दिसला, जो ही ICPL खेळण्यासाठी स्पेशली गावावरून आला. गावी असून सुद्धा पूर्णपणे सूत्र ज्या व्यक्तीने हलवली तो म्हणजे आदिल भाई. वारंवार क्रिकेटवरती असणारं प्रेम, ज्याने जीवाच्या पलीकडे या क्रिकेटला एक मोठं स्थान देण्याचं काम केलं, तेच म्हणजे आदिल भाई. इथे सध्या उपस्थित नाही आहेत, पण जर का आपण आम्हाला ऐकत असाल तर आपला खूप खूप आभार. दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी आणि या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी संघाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय अमरजी ठाकूर साहेब यांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला. आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्यासाठी मी विनंती करतो आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक, ज्यांच्या संकल्पनेतून यावर्षीची ICPL ची स्पर्धा साकारली गेली, अर्थात श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय अमोलजी जरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द सिरीज या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय अमोलजी ठाकूर साहेब, सन्माननीय आदिलभाई आणि आदरणीय मिथुनजी भोईर या चारही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तर निश्चितच या ठिकाणी ही टू व्हीलर बाईक, ज्या टू व्हीलर बाईक वरती मात्र हा खेळाडू तर निश्चितच ही टू व्हीलर बाईक या मुख्य मंचावरती आलेले मित्रांनो प्लेअर ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द सिरीजच्या या टू व्हीलर बाईक वरती कोणता मानकरी ठरणार. खरं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ICPLचे हे तिसरं पर्व आहे. पहिल्या 2 पर्वांमध्ये ही स्पर्धा मर्यादित स्वरूपाची होती, परंतु यावर्षी श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं या स्पर्धेचं पुरस्कर्तेपद घेतलं आणि साहेबांनी सांगितलं की या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला का टू व्हीलर दिली जाऊ नये, म्हणून आदरणीय अमोलजी जरे साहेबांनी ही टू व्हीलर बाईक आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली.
पहिला बायकर मॅन ICPL ला केवळ आणि केवळ अमोलजी जरे साहेब आणि श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून मिळाला. तर मी विनंती करेन हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय अमोलजी जरे साहेब, अमरजी ठाकूर साहेब, सन्माननीय आदिलबाई आणि सन्माननीय मिथुनजी भोईर साहेब आणि सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मित्रांनो एक नाव यायलाच हवं. सर्वांना मी विचारतो कोण असेल तो खेळाडू. गणेश या रेसमध्येच नाहीये. चला, ज्या खेळाडूनं एकूण 57 चेंडूमध्ये या स्पर्धेमध्ये 178 च्या स्ट्राईक रेटनं 97 धावा कुठल्या, ज्या खेळाडूनं तब्बल क्षेत्ररक्षणामध्ये 2 झेल टिपले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिला 102 गुणांसह, हो तो खेळाडू आहे तुषारदादा पाटील युवा मंचाचा गणेश आहिरे. तर गणेश आहिरेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या संपूर्ण स्पर्धेतील ICPL चा पहिला बायकर मॅन होण्याचा किताब ज्या खेळाडूने पटकावला, गणेश आहिरे या मैदानावरचा आणखीन एक बायकर मॅन या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला. खरं तर ICPL च्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा क्षण, कारण या स्पर्धेला पहिला बायकर मॅन मिळालाय. तुमच्या आयुष्यातलं पहिलं हे नेहमीच तुमच्या स्मरणात राहतं आणि ही पहिली बाईक गणेशने त्याच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये मिळवली आहे. तब्बल 97 धावा, 2 विकेट्स आणि 102 झेल आणि 102 पॉइंट्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये लीडिंग स्कोरर राहिला. गणेश आहिरेला मात्र या ठिकाणी मिळते ही 2 व्हीलर बाईक, जी पुरस्कृत केली गेली सन्माननीय अमोलजी जरे अर्थातच श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून. तर संपर्क आपण या ठिकाणी निश्चितच करणार आहोत आणि हा संपर्क करण्यासाठी मी आकाशजींना विनंती करतो की आपण गणेशशी संपर्क साधायचा आहे. निश्चितच या संघाला विनंती आहे की आपले 15,000 रुपये कमिटीकडे डिपॉझिट राहतील. ज्या दिवशी गाडी RTO ला रजिस्टर होईल त्या दिवशी ते 15,000 डिपॉझिट संघनायकाला दिले जाईल. चला, बायकर मॅनची पोहोच तर झालीच पाहिजे. चला, नक्कीच मॅन ऑफ द सिरीज आपल्याला गावलाय. तर पहिले सदाशिव जानकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अजून तुमच्यासाठी आलेला आहे. तर कसं वाटतंय गणेश, प्रथमदाचा एवढा मोठा वाट बघितल्यानंतर ICPL चे आयोजन झालं आणि ICPL चे आयोजन झाल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुला मिळाली? एकदम आनंद झालेला आहे. म्हणजे इकडे खेळायचा डिसिजन फायनली योग्य ठरला, कारण की मी प्रत्येक वर्षी त्या ग्राउंडला खेळत असतो, पण आमच्या कंपाऊंडच्या पोरांची खूप इच्छा होती की ह्या ग्राउंडला मी खेळावं, आपल्या टीममध्ये खेळावं आणि फायनली मला त्याचं डेफिनेटली फळ मिळालेलं आहे. त्यामुळे भरपूर आनंद झालेला आहे. तुला इथं आणणं आणि खेळायला लावणं ते कोणाला डेडिकेट करशील? नक्कीच पंकज सूर्यवंशी आणि निखिल चव्हाण यांनी खूप फोर्स केला होता मला या ठिकाणी खेळण्यासाठी, कारण की आपलीच पोर आहेत, तू या ठिकाणी खेळ म्हणजे आपल्या टीमला थोडं लीड करून पुढे घेऊन जा. नक्कीच KPL ला सुद्धा यांनी फॉर्म भरला होता, पण KPL मध्ये यांचा फॉर्म रिजेक्ट केला होता. का? की तुला ICPLच खेळायचं होतं, कारण या वर्षी तुझ्या नशिबात ही बाईक होती. तर जे नशिबात होतं ना ते तुला कसं ना कसं मिळणारच आहे. तर या बाईकवर आता पहिलं कोणाला बसवणार आहेस? नक्कीच पप्पांना बसवेन आणि ही बाईक पण मी पप्पांना डेडिकेट करणार आहे. क्या बात आहे, खूपच आनंद होत आहे आणि आपल्या वडिलांना हे डेडिकेट केलंय बाईक. आणि चला, खूप खूप धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरले या वर्षीचे गणेश आहिरे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण पुन्हा 365 दिवस वाट बघायला लागेल आपल्याला ही ICPLच्या स्पर्धेसाठी. चला प्रदीप तुम्ही यायचंय, बंधू आहेत आमचे. खूपच चांगला फ्रेम आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही बंधू आणि वडीलला डेडिकेट करता असताना ही मॅन ऑफ द सिरीजची स्वतःची हक्काची कमावलेली बाईक या ठिकाणी पहिल्यांदा मुलांनी घेऊन दिलेल्या जिंकून आपल्या वडिलांना ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक. तर काका, ह्यांनी सांगितलं की हे बाईक तुम्हाला डेडिकेट करून दिले, तर आता तुम्ही या बाईकवर कोणाला बसवणार? या बाईकवरती आता आम्ही मुलाला, मिसेसला
ट्रिपल सीट अलाउड नाही सर. तुम्ही PSI आणि ट्रिपल सीट बसवायचं बस. पण सीट नाही एक आला एक आला तर चला नक्कीच खूप खूप हो नक्कीच नक्कीच हो चालेल चालेल. चला अभिनंदन या गणेश अहिरेला. जाऊया आपण पुढच्या पारितोषिकाकडे. आणि यानंतर मी या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक आणि ज्यांच्या निवड सहकार्यामुळे ज्यांच्या सपोर्टमुळे आणि या वर्षीचं एक दर्जेदार ICPLचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. मी निश्चितच ही टू व्हीलर बाईक आपण थोडीशी खाली घेऊया. त्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे, कारण या स्पर्धेच्या विजेत्या संघाला आपल्याला पारितोषिक प्रदान करायचं आहे. तर चला संपूर्ण टीम यायचं. या वर्षीचं पर्व तिसरं ज्या संघाने आपल्या नावावरती केलं, तत्पूर्वी मी अमोलजी जरा साहेबांना विनंती करतो की आपण पुढे व्हायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ अर्थातच निश्चितच या IPL मध्ये पहिल्यांदा क्रिस्टल ट्रॉफी तर मी आदरणीय अमोलजी जरे सरांना विनंती करेल. अमोलजी जरे सर, आपण आपल्या शुभ हस्ते खरं तर या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अर्थातच आदरणीय अमोलजी जरे साहेबांनी सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान दिलं. तर अमोलजी जरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पहिल्यांदा ICPL मध्ये पहिल्यांदा 20 किलो वजनी क्रिस्टल ट्रॉफी देऊन एखाद्या संघाला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. तर याच वर्षीचा तिसरा पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलाय तो अर्थातच तुषार दादा पाटील युवा मंच कळंबोली हा संघ. आणि आदरणीय अमोलजी जरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र या संघाला तब्बल 20 किलो वजनी क्रिस्टल ट्रॉफी पहिल्यांदा या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. या वर्षीचा KPLचा उपविजेतेपदाचा मानकरी आणि तिथे ज्या काही कमतरता राहिल्या त्या कमतरता ICPL मध्ये भरून काढत असताना तुषार युवा मंचानं जिंकला या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मान. आणि या वर्षीचा चॅम्पियन संघ ठरलाय तो अर्थातच तुषारदादा पाटील युवा मंच कळंबोली हा संघ. चला नक्कीच गणेश अहिरे गणेश अहिरे गणेश अहिरे कप्तान कॅप्टन यायचंय. संपूर्ण स्पर्धा आपण खेळलात. आमच्या आयोजन कमिटी बद्दल आणि या संपूर्ण आयोजन बद्दल काय म्हणाल? डेफिनेटली या ग्राउंडचं एकदम उत्तम आयोजन केलं होतं. मी स्पेशल थँक्स म्हणेल अमोलदादा जरे यांना. त्यांनी या पूर्ण एंटायर आयोजनासाठी सहकार्य केलंय. अजून बरेच मान्यवर असतील, त्यांनी या आयोजनासाठी भरपूर योगदान दिलंय. संदेश पाटील असतील, विशाल ढोले असतील, सनी सरदार असतील, बरेच लोक आहेत. पण आम्ही आता प्रत्येकाचं नाव घेणं येणार नाही. बट मी डेफिनेटली बोलेन की ह्या प्रकारची स्पर्धा झालीच पाहिजे प्रत्येक वर्षी. हे ICPL सीझन 3 आहे. बट आम्ही डेफिनेटली बोलू की असे अनेक पर्व कंटिन्यू झाले पाहिजेत. स्पेशल थँक्स बोलून अमोलदादा जरे यांना की त्यांनी असं आम्हाला कंटिन्यू सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून आम्ही चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर नक्कीच कर्णधार इथं होते आणि आपली मनोगत व्यक्त केला. आदरणीय अमोलजी जरे साहेब यांच्या माध्यमातून सुपूर्द केली गेलेली ही संपूर्ण स्पर्धा असं म्हणायला काय हरकत नाही. आणि नक्कीच मी विनंती करेन अमोल दादा यांना. तर सुमी सूर्यवंशी सर काय म्हणाल? खूपच मेहनत आपली पण होती या संपूर्ण स्पर्धेला आणि कशा रीतीने आपण या स्पर्धेला भाग पडला? खूपच सुंदर आयोजन. तुमचं आयोजन कमिटीचं मी खूप खूप अभिनंदन करतो. क्योंकि कारण एखादा कार्यक्रम पूर्वत्वास न्यायचा म्हणजे त्याला काय एफर्ट लागतात हे मी जाणून आहे. आणि तुम्ही जो हे 3 दिवसाचा कार्यक्रम, एवढा भव्य कार्यक्रम, मी म्हणेन कळंबोलीमधली सर्वात मोठी स्पर्धा अमोलदादांच्या नेतृत्वाखाली पार पडली. आणि तुमच्या आयोजन कमिटीने घेतलेली जी मेहनत खूपच सुंदर. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि अमोलदादांचं नेचरच असं आहे की त्यांच्याकडे कोणी आला आहे, स्पर्धक येऊ या कोणी पण, कोणत्याही शिक्षणाची अडचण असो या कोणत्याही गोष्टीची अडचण असो, आणि त्याच्यानंतर म्हणलं जाईल तर ते
जे आयुष्यात सर्वांचं एक स्वप्न असतं की आपलं या मुंबई नगरीमध्ये एक स्वतःचं घर असावं, तर कमी म्हणजे गरीबातल्या गरीब असो किंवा मिडल क्लास ह्याला ते जमू शकतं. म्हणजे ते त्यांचे जे स्वप्न पूर्ण अमोलदादा जे घर आहेत ते त्यांचे स्वप्न पूर्ण होतात त्या ह्याच्यातून. म्हणजे भरपूर बोलण्यासारखे आहे त्यांच्याबद्दल. आणि या कमिटीचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद.